विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुचित कुंभारकर, सहाय्यक प्राध्यापक अनंत पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती तर्फे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की आरटी अंतर्गत जी काही पोलीस तथा सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यामध्ये आपल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचं मी अनंत पंजाबराव देशमुख अकादमीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन विषयांवर चर्चा करणार आहे. पहिलं की कागदपत्र पडताळणी, म्हणजे तुमचा प्रवेश अर्ज जो आहे, ठीक आहे, तो तुम्ही जेव्हा अकादमीमध्ये याल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कुठली कागदपत्र लागणार आहेत ते. दुसरं की स्वयंघोषणापत्र. क्लिअर. आणि याबाबत आज सविस्तर माहिती जी आहे ती आपण समजून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आरटी अंतर्गत म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, ज्याला आपण आरटी म्हणतो, या अंतर्गत जी काही कागदपत्रांची यादी आपल्याला जी आहे ती द्यायची आहे, त्याच यादीचा थोडा आपण अभ्यास जो आहे तो आपण करूया. बघा, तर सर्वात महत्वाचं की तुम्ही जेव्हा पहिले आरटीला या प्रशिक्षणासंदर्भात जो काही प्रवेश अर्ज तुम्ही जमा केला असेल, तो प्रवेश अर्ज आपल्याला इथं जो आहे तो सगळ्यात पहिले जमा करावा लागेल. त्याचमध्ये सर्वात महत्वाचं की ती सोबतच तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो जे आहे ते देखील जमा करावं लागेल. यानंतर 10वी तथा 12वीचं प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला त्यासोबत जे आहे ते आणावं लागेल. यानंतर जर आपण ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्या संदर्भात देखील कागदपत्र जे आहे तुम्हाला सादर जे आहे ते करावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती अशी की जेव्हा आपण आरटी मध्ये फॉर्म भरला तेव्हा आपण जी शैक्षणिक कागदपत्र तिथे जमा केलेली आहे, जी शैक्षणिक कागदपत्र तुम्ही तिथे जी ती माहिती दिलेली आहे, त्या संदर्भात सर्व कागदपत्र आपल्याला इथं ऍडमिशन घेताना आपल्याला सोबत आणावं लागेल. त्यानंतर सोबतच आपण अनुसूचित जातीचं मूळ प्रमाणपत्र. क्लिअर. या अनुषंगाने इथं काही महत्वाच्या जाती दिलेल्या आहेत, त्या जातीचं एक मूळ प्रमाणपत्र असतं, ते देखील ऍडमिशन घेतेवेळी आपल्याला इथं जमा करायचं आहे. त्यानंतर अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र, म्हणजे आपण त्याला व्हॅलिडिटी जे आहे ते असं म्हणतो ते. त्यानंतर महाराष्ट्र रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र. आता बघा काय होतंय की काही ठिकाणी काही कागदपत्र बंधनकारक नाही, तर ती नाही आणली तरी चालते. पण जर आपण आरटीच्या अंतर्गत पहिलं फॉर्म भरत असताना जर ती जमा केली असेल तर ती अवश्य आपल्याला सोबत आणावं लागेल. दुसरं, सोबतच आपल्याला आधार कार्ड जो आहे तो देखील इथं जे ते जमा करावं लागेल. त्यासोबतच पॅन कार्ड. त्यानंतर एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण बँकेची पासबुक इथं जमा करणार आहात त्यामध्ये सर्वात महत्वाचं की तुमचा बँक पासबुक असणारा जो काही अकाउंट नंबर आहे हा आपल्याला आधार जे की तुमचं आहे त्याशी लिंक केलेलंच जे आहे ते खातं, ठीक आहे, आपल्याला इथं जे आहे ते द्यावं लागणार आहे. दुसरं की त्या बँक पासबुक मध्ये IFSC कोड, त्यानंतर MICR कोड, हे सगळं जी माहिती आहे ही सुस्पष्ट जी आहे ती दिसणं महत्वाचं आहे. क्लिअर. यानंतर आपण थोडं पुढे जाऊया. बघा, जर आपण दिव्यांग किंवा जर आपण अनाथ असाल त्या संदर्भातलं जे प्रमाणपत्र आहे हे देखील तुम्हाला इथं जमा करावं लागेल जर असेल तर. क्लिअर. यानंतर सर्वात महत्वाचं की 2025 आणि 26 या आर्थिक वर्षाचं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे, हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला 8 लाखापेक्षा कमी हवा. हा दाखला जो आहे तो देखील तहसीलदार यांनी निर्गमित केलेला जो आहे तो आपल्याला इथं जमा करावा लागणार आहे. यानंतर स्वयंघोषणापत्र. बघा, स्वयंघोषणापत्र जे आहे त्याच्या संदर्भात स्वतंत्र फॉर्म जो आहे हा आपल्याला PDF स्वरूपामध्ये जो आहे तो आम्ही तुम्हाला पाठवू. त्यामध्ये जे आरटीनी स्वयंघोषणापत्र जे दिलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे, आपल्याला जे आहे ते जमा करायचं आहे. मग सर्वात महत्वाचं की हे भरत असताना आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही सगळे कागदपत्र आहे हे प्राप्त झाले किंवा अप्राप्त झाले इथेच, ठीक आहे, ते जे ते आपल्याला लिहायचं आहे की तो कागदपत्र आम्हाला प्राप्त झाला. अकादमीच्या वतीनं तिथं जो आहे तो शेरा दिला जाईल की विद्यार्थ्याच्या माध्यमातून जो आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. क्लिअर. यानंतर यामध्ये सगळ्यात खाली जे आहे ते आपल्याला इथं दिसतंय का बघा, आपल्याला इथं उमेदवाराची स्वाक्षरी म्हणजे तुम्हाला इथं स्वाक्षरी जी ती करायची आहे. दुसरं, तपासणी करणाऱ्या प्रशिक्षण संस्था, म्हणजे जसं आम्ही अनंत पंजाबराव देशमुख अकादमी
याचे माननीय संचालक सर यांची इथे स्वाक्षरी असेल आणि अकादमीचा शिक्का असेल. क्लिअर. तिसरं तुम्हाला इथे दिसतंय प्राधिकृत कर्मचारी आरटी यांची स्वाक्षरी. तर लक्षात घ्या, हा फॉर्म जेव्हा तुमचा आरटीच्या ऑफिसमध्ये जाईल तेव्हा ते अधिकारी जे आहेत ते इथं सही करतील. तर आपली सही फक्त आपल्याला इथं घ्यायची आहे. क्लिअर. नेक्स्ट दुसरं इथं आपल्याला दिलेलं आहे परिशिष्ट क मध्ये उमेदवार अर्ज. आता हा उमेदवार अर्ज काय हे थोडं समजून घ्या. जेव्हा तुम्ही इथे अकादमीमध्ये प्रवेश घ्याल तेव्हा हा अर्ज जो आहे तो आपल्याला स्वहस्ताक्षरामध्ये भरून द्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षणार्थाचं संपूर्ण नाव. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तुमचं आडनाव म्हणजे सरनेम हे सगळ्यात सुरुवातीला असेल. यानंतर तुमचं पहिलं नाव आणि त्यानंतर शेवटी वडिलांचं नाव. आता एक गोष्ट असताना की कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता. जर कायमचा पत्ता म्हणजे तुमचं जे मूळ गाव असेल तिथं जे आहे तुमचा कायमचा पत्ता असेल. सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही अमरावतीमध्ये जिथं राहत असाल. क्लिअर. तर तिथला पत्ता जो आहे तो आपल्याला लागेल. सोबतच इथं जर आपण बघितलं तर तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी. मी सगळ्यांना विनंती करते की व्हॉट्सअप जो आपला मोबाईल क्रमांक आहे तोच आपण इथे योग्य पद्धतीने नमूद करावा आणि ईमेल आयडी जो आहे तो योग्य पद्धतीने तुम्ही द्यावा. सोबतच आधार कार्ड, त्यानंतर जन्मतारीख, तुमची जात, दिव्यांग किंवा अनाथ जर आपण असाल तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथं जे आहे ते लिहायचं आहे. शैक्षणिक अर्हता. ठीक आहे. बघा इथे शैक्षणिक अर्हता जी आहे फॉर एक्झाम्पल तुमची हायर जी काही शैक्षणिक अर्हता आहे ती इथं लिहिलीची आहे ती तरी तुम्हाला चालेल. क्लिअर. यानंतर परत या फॉर्मवर देखील आपल्याला इथं दिसतंय की तुमची एक स्वाक्षरी असेल. त्यानंतर ठिकाण तुमचं इथं जे आहे ते अमरावती असेल तर अमरावती तुम्हाला इथं असेल. ज्या दिवशी तुम्ही इथे प्रवेश घ्याल त्या दिवशीची इथं तारीख जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. यानंतर परत हा संपूर्ण आपलं घोषणापत्र जे आहे ते आमचे अनंत पंजाबराव देशमुख अकादमीचे जे काही प्रशिक्षण संस्थेतले तपासणी अधिकारी असेल ते तुम्हाला इथं जे आहे ते सही देतील. त्या अनुषंगाने त्यांचं देखील इथे नाव असेल, स्वाक्षरी असेल आणि संस्थेचा शिक्का असेल. तर स्वयं घोषणापत्र ठीक आहे, माफ करा, आपलं अर्जाबाबत जे आहे ते सविस्तर आपण माहिती जी आहे ती बघितली. यानंतर ठीक आहे परिशिष्ट ड मध्ये त्यांनी दिलाय स्वयं घोषणापत्र. मी सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते परत एकदा जे आहे ते सविस्तर ठीक आहे माहिती जी आहे ती तुम्हाला अशी देतोय की हे जे काही स्वयं घोषणापत्र इथं तुम्हाला दिसतंय की इथं स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय की मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी इथे तुमचं नाव जे आहे ते स्वतः पूर्ण लिहायचं आहे. क्लिअर. मग 2025 या कालावधीमध्ये ठीक आहे सविस्तर ठीक आहे ही जी आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. आता मला असं म्हणायचंय की विद्यार्थी मित्रांनो इथं सर्व ज्या काही बाबी तुम्हाला इथं दिसतंय ना ठीक आहे या काळजीपूर्वक ठीक आहे या तुम्हाला काय करायचे एकदा रीड करायचे. क्लिअर. त्यानंतर बघा इथं परत एक जर आपण बघितली तर एक अंडरलाईन इथं तुम्हाला दिसतंय. आता ही सदरची जी काही प्रशिक्षण योजना आहे ही 6 महिन्यांसाठी असेल. तर एक 6 फक्त असा अंक जो आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट संपूर्ण ठीक आहे हे जे काही स्वयं घोषणापत्र आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक वाचल्यानंतर शेवटी इथे तुम्ही बघत असाल उमेदवाराची स्वाक्षरी. तर इथं उमेदवाराची स्वाक्षरी जी आहे असा संपूर्ण फॉर्म जो आहे तो योग्य हस्ताक्षरामध्ये जे आहे काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. परत मी एक गोष्ट महत्वाची इथं जे तुम्हाला सांगतो की हा संपूर्ण म्हणजे आरटीचं जे काही आपलं अनंत पंजाबराव देशमुख अकादमीमध्ये जो काही ऍडमिशन प्रोसेस आहे ते आरटीच्या वतीनं 17 ठीक आहे माफ करा 13 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्येच आपल्याला आपली ऍडमिशन जी आहे ती प्रवेश निश्चित करायचा आहे. तर मला असं अपेक्षा आहे की आपण योग्य पद्धतीनं सगळी माहिती जी आहे ती समजून घेतली. आज मी तर थांबतोय. ठीक आहे. थांबतो. थँक्यू सो मच.